यानंतर धनसिंह विठ्ठल सिंह लाल छोटे, तनिष्का रणजित परदेशी डी फॉर्मची आहे, धनसिंह विठ्ठल सिंह शेरवीर गोविंद सिंह राजपूत, दुर्वा राजपूत। त्यातली सर्वांना विनंती आहे, नंतर तनिष्का रणजित परदेशी डी फॉर्मची, काजल विठ्ठल सिंह लाल छोटे आहेत का आलेले? त्यानंतर तनिष्का रणजित राजपूत, एलडीसी बापू सिंग पाटील गंगापूर तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य राजपूत विकास महासंघातर्फे जे राजपूत समाजातील गुणवंत आणि यशवंत विद्यार्थी आहेत 10वी-12वीचे, तसेच ज्यांनी MPSC क्रॅक केली आणि शासकीय सेवेत जे उच्च पदस्थ त्यांची पदोन्नती झाली, अशा सर्व समाज बांधवांचे आज महाराष्ट्र राज्य राजपूत विकास महासंघातर्फे आम्ही त्यांचा सत्कार व सन्मान केला आहे। एक समाजातर्फे जो सन्मान सत्कार केला जातो, एक घरचा सत्कार, कसं आहे बाहेरचे बरेच लोक सत्कार करतात, परंतु समाजातर्फे सत्कार होणं गरजेचं आहे। आणि आज आम्ही सर्व आमच्या महासंघाच्या टीमने आज तो सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे। या सत्कार कार्यक्रमासाठी आवर्जून आपले आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब, तसेच चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले या उपस्थित होत्या। त्यांच्या हस्ते या सर्व समाज बांधवांना, गुणवंतांना, यशवंतांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेले आहे। कमीत कमी किती विद्यार्थी होते सर सत्कार झाला त्यांचा? या ठिकाणी कमीत कमी आमचे 10वी-12वीचे 150 विद्यार्थी होते आणि MPSC क्रॅक केलेले खेळाडू व विविध माध्यमातून ज्यांनी यश प्राप्त केलेले असे आमच्याकडे 280 लोकांची नोंद झाली। विद्यार्थ्यांना काय आव्हान करणार? विद्यार्थ्यांना मी एकच आव्हान करणार आहे, समाजातील जे उच्च पदावर आज जे आपले पदाधिकारी गेलेले आहेत, जे उच्च पदावर बसलेले आहेत शासकीय अधिकारी, तुम्हाला तो एक चांगला चान्स आहे। आपला समाजाचा एक आदर्शसाठी आम्ही या ठिकाणी जे आमच्या समाजाचे ECP झालेले, PSI झालेले, जे तहसीलदार झालेले, अशांचा आदर्श विद्यार्थ्यांनी समाजापुढे ठेवावा आणि त्या हिशोबाने त्यांनी वाटचाल करावी। त्यांना या निमित्ताने मी शुभेच्छा। सर नाव? सर माझं नाव विश्वनाथ राजपूत। म्हणजे हा एक लढवय्या समाज आहे। राजपूत समाज सुरुवातीपासून, पूर्वीपारपासून समाज हा लढवय्या आहे। समाजासाठी एक देणं लागतं, या अनुषंगाने राजपूत समाज सदैव कार्य करतो। आणि राजपूत एक रक्तातच असं आहे की एक धाडसी नेतृत्व करण्याचं एक आमच्या समाजात आहे। त्यामुळं मी या समाज बांधवांना आणखीन एक आव्हान करतो की समाज, आपण तर पुढं जातोच, परंतु आपण पुढे जात असताना समाजातील जे मागासलेले व्यक्तिमत्व आहे, त्यांनाही आपण, तळागाळातील व्यक्तिमत्व आहे, त्यांनाही आपण या ठिकाणी पुढे नेण्याचे काम करावे। या ठिकाणी मी पुन्हा विनंती करतो। थँक्यू, धन्यवाद। राजस्थानमधून मायग्रेट झालेला आहे 400 वर्षापूर्वी, तर या खेड्यापाड्या वाड्यावस्त्यांवर हे वसलेले आहे आणि गरीब आहे, तर या सगळ्यांना घेऊन चालण्यासाठी आम्ही या प्रकारचा कार्यक्रम केला आहे। जे पुढे गेलेले आहे त्यांनी मागे जे आपले लोक आहेत तळागाळात, त्यांची बोट पकडून त्यांना पण पुढे आणण्यासाठी प्रयत्न करायचा। जे श्रीमंत आहे त्यांनी गरिबांना मदत करून त्यांच्या अडीअडचणी सोडवायच्या आणि महिलांना सुशिक्षित करण्यासाठी माझा जास्त हातखंडा असतो। मी एक डॉक्टर या नात्याने मी आजार होऊ नये महिलांचे, त्यासाठी पण प्रयत्न करत असते। तर अशा प्रकारे आम्ही हा कार्यक्रम करून यांना आपल्या घरच्या शुभेच्छा आणि थाप पाठीवर देऊन त्यांनी पण असं पुढे जावं आणि आपल्या सगळ्या समाजाला खेचून पुढे आणण्याचा प्रयत्न करावा। जिथे कुठे जातील, नोकरीत जातील, बिझनेसमध्ये जातील, किंवा जातील, तर सगळ्यांनी समाजाला मदत करत राहावी। प्रेस मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया दोघांतर्फे मुलाखत चालू आहे आणि आपल्या आणि ज्यांचं नाव तुम्हाला मी MD स्त्रीरोग तज्ञ आहे
माझं इथं हॉस्पिटल आहे, पण मला समाजसेवेची फार आवड आहे. मी 84 पासून या संघटनेशी जोडलेली आहे. मोर्चा असो, सर्टिफिकेटसाठी मुंबईला जाणं असो, कुठेही असो, मी सतत यामध्ये कार्यरत असते. आमचे भाऊ स्वर्गीय नंदलाल भाऊ यांच्याबरोबर आम्ही सतत 84 सालपासून कार्यरत आहोत. नंतर अधिवेशनावर मोर्चा नेणं असो, मुंबईच्या मंत्रालयात आमचा वादविवादही झाला होता सर्टिफिकेट. मॅडम, तुम्ही म्हणता की समाजामध्ये जे गरीब आहेत त्यांच्यासाठी कोणता उपक्रम राबवतात? एज्युकेशनसाठी, फक्त एज्युकेशनच वापरतात? शिक्षण, बाकीचे नंतर जे गरीब असतील त्यांना साड्या वाटप, धान्य वाटप, या प्रकारे जेव्हा काही याच्या अडचणी असतील त्यांना त्या प्रकारे आपण कार्यरत नेहमीच असतो. तेवढ्यासाठी एज्युकेशनसाठी ठीक आहे, थँक्यू. सर्व 10वी 12वी तसंच स्पर्धा परीक्षा आणि शासकीय परीक्षेमध्ये यशवंत गुणवंत असलेल्या सकल राजपूत समाजातील सर्व यशस्वी अशा विद्यार्थ्यांचं आणि समाजभूषण अशा व्यक्तिमत्वांचं या कार्यक्रमामध्ये इथं एक सत्कार सोहळा ठेवण्यात आलेला होता आणि प्रचंड स्वरूपामध्ये महाराष्ट्रभर सर्वदूर आलेल्या लोकांनी इथं प्रचंड प्रतिसाद दिला. आदरणीय आमदार श्वेताताई महाले, प्रदीप जयस्वाल साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अशोक शेवगन साहेब, असे असंख्य असे इथं या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आपण सर्वही पत्रकार बंधू, मीडियामधले सर्व जाणकार लोक इथं उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाला आपणही सहभाग नोंदवला. त्यामुळं सकल राजपूत समाजासोबत आपलं सर्वांचं पण मी खूप खूप आभार मानतो. प्रत्येक वर्षाला तुम्ही हा कार्यक्रम ठेवता, तर प्रत्येक वर्ष समाजाची विद्यार्थी संख्या वाढत आहे, तर या संदर्भात विद्यार्थी संख्या वाढली तरी आम्ही जितके विद्यार्थी येतील त्या सर्व विद्यार्थ्यांचा आम्ही इथं दरवर्षी सत्कार करणार आहोत. संख्या वाढली तर ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. आपलं मी प्राचार्य डॉक्टर गुरुदत्त राजपूत, मी शिल्लोड येथे इंद्रराज कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्राचार्य पदावर कार्यरत आहे. आज शाहू महाराज जयंती उत्सव अत्यंत उत्साहात छत्रपती संभाजीनगरसह त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत आहे आणि ह्या शुभदिनी हे औचित्य साधून महाराष्ट्र राजपूत बौद्धिक समाजाच्या वतीनं आज गुणवंत, यशवंत आणि राजपूत समाजाचे अनेक प्रशासकीय काम या कार्यालयामध्ये जे काम करत आहे त्यांचं सत्काराचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे. यामध्ये या कार्यक्रमाचे आयोजक विश्वनाथ नंदलाल राजपूत हे आहेत. राजपूत समाजाच्या सर्व कार्यकारिणीच्या वतीनं अत्यंत संत एकनाथ रंगमंदिरमध्ये अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम संपूर्ण झालेला आहे आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी जिल्ह्यातील व शहरातील सर्व नगरसेवकांचं, त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचं, अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं सर्वांचं इथं सत्कार झालेला आहे. या प्रसंगी राजपूत समाजाचे असलेले विधानसभेचे आमदार महालेताई, त्याचबरोबर संभाजीनगर मध्यचे आमदार प्रदीप जयस्वाल साहेब, शिवसेनेचे उपमहापौर राजेंद्रजी जंजाल साहेब व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. अत्यंत थाटामाटात हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि समाजाचं एक चांगला संदेश या छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वांनी गेलेला आहे. परत मी एकदा या समितीच्या वतीनं मी या कार्यक्रमाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.